ब्रेकनंतर न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये 238 जागा मिळवून सत्ता मिळवण्याला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील या सरकारला मोठं बहुमत असल्यानं बरंच काही साध्य करायला हवं होतं। मात्र गेल्या वर्षभरात राजकारणात गटातटामध्ये वाढ झालेली आहे आणि सरकारमध्येच संघर्ष असल्याच्या चर्चांनी देखील अनेक वेळेला बाजी मारली। कशी तेही जाणून घेणं महत्त्वाचं आहे, कारण 10 दिवसांनंतर सरकारची सुरुवात झाली। सरकारची सुरुवातच 10 दिवस उशिरा झाली, कारण नेतृत्वावरती राजकारण सुरूच होतं। भाजप शिवसेना सत्तेच्या वाटाघाटींमध्ये स्वप्रतिष्ठेचे प्रश्न समोर येऊ लागलेले होते। अखेर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली नाही आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले। आणि मग एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। तसंच ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं नाही, तर चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूल मंत्री पद देऊन त्यांचं महत्त्व वाढवलं गेलं। त्यानंतर दुसरं महत्त्वाचं चॅलेंज होतं पालकमंत्री पदाचा तिढा। पालकमंत्री पदाच्या निवडीतून शिवसेनेला मोठा धक्का बसला। रायगडमध्ये आदिती तटकरे आणि नाशिकमध्ये गिरीश महाजन यांची नियुक्ती ही शिवसेनेच्या मनास न सोसणारी ठरली आणि त्यामुळे मग विरोधकांचे दबाव वाढले आणि या नियुक्तीवरती स्थगितीच आली। या ठिकाणी झालेली जखम अजूनही भरून निघालेली नाही, हे विशेष। मग निर्माण झाला कराडचा वाद आणि मुंडेंचा राजीनामा। सरकारच्या अगदी सुरुवातीलाच धनंजय मुंडेंभोवतालच्या गुन्हेगारी प्रकरणांमुळे मोठी तणावाची परिस्थिती निर्माण झाली। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये निकटवर्तीयांचं नाव आल्यानं मुंडेंना आपल्या मंत्रिपदापासून दूर जावं लागलं। त्यानंतर काही काळासाठी मुंडेंनी जणू माध्यमांपासूनच फारकत घेतली। मात्र आता गेल्या काही काळापासून ओबीसींच्या मुद्द्यावरती धनंजय मुंडे पुन्हा एकदा आक्रमक होताना दिसून आलेले आहेत। त्यानंतर रमीचा वाद आणि खाते बदल। पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहामध्ये माणिकराव कोकाटेंचा ऑनलाईन रमी खेळतानाचा एक कथित व्हिडिओ व्हायरल झाला। त्यानंतर विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली। त्यानंतर दत्तात्रय भरणेंचं क्रीडा खातं हे माणिकराव कोकाटेंना आणि कोकाटेंचं कृषी खातं हे दत्ता भरणेंना देण्यात आलं। हा देखील एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरला। मग मंत्री आणि वाद हे सर्व सुरूच होतं। नंतर संजय शिरसाट वादाच्या भोवऱ्यात सापडले। संजय शिरसाट सिडको अध्यक्ष असताना मोठा घोटाळा झाल्याचा आरोप रोहित पवारांनी केला। इतकंच नव्हे तर हॉटेल वीट्स प्रकरणातही त्यांच्यावरती बरेच आरोप झाले। तिकडे भरत गोगावलेंचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला। त्यावरून त्यांच्यावरती ते अघोरी पूजा करत असल्याचा आरोप करण्यात आला। तर सावली बार प्रकरणामध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदमांवरही ताशेरे ओढण्यात आले। मात्र नंतर सर्व काही हळूहळू शांत होत गेलं। बरं, समन्वयाचा अभाव असल्याची चर्चा, कारण मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये नेहमीच समन्वयाचा अभाव राहिल्याचं काही जाणकार बोलू लागले। कारण पालकमंत्र्यांच्या वाटपापासून निधीचं वाटप आणि सरकारच्या धोरणांवर वाद सुरूच होते। तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची अद्यापही कोंडी कायम असल्याची चर्चा ऐकायला मिळू लागली। शिंदे मुख्यमंत्रीपदी असताना घेतलेले बरेच निर्णय फडणवीस सरकारमध्ये स्थगित झाले। शिंदेंच्या दिल्ली वाऱ्यांनीही त्यानंतर सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं। त्यानंतर पुढे आला पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरण। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला पुण्यातील मुख्याची 1800 कोटी रुपयांची जमीन अवघ्या 300 कोटी रुपयांमध्ये विकल्याचं प्रकरण सध्या राज्यभर गाजतंय। यानंतर अजूनही अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरूनच आहे बरं का। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।